नमस्कार मित्रांनो, अस्सल हाताची चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप साधा आणि सोपा आहे. रोजचाच आपला नाश्ता म्हणजे फोडणीचा भात करणार आहोत. यासाठी एक बाउल इथे मी शिजवलेला तांदूळ घेतलेला आहे, म्हणजेच आपला भात घेतलेला आहे. आणि यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे. तर भात चांगला शिजलेला घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, आपल्याकडून जास्त भात होतो, तो भात शिल्लक राहतो. तर तो भात वायाला जाऊ नये म्हणून हा एक नाश्त्याचा प्रकार खूप उत्तम आहे. किंवा कुणाकुणाला खूप आवडतो म्हणून मुद्दामून हा भात केला जातो. तर आता या शिजवलेल्या भातामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता भाताला शिजवताना मीठ घातलेलं असते, त्यामुळे मीठ थोडे जपूनच वापरा. आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चटणी, मीठ, हळद पूर्णपणे भाताला व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत. आता तुम्ही हे भातामध्ये मिक्स करायचे नसेल तर डायरेक्ट तेलामध्येही टाकू शकता, पण असे जर भातामध्ये मिक्स केली तर याची चव खूप छान लागते. आणि तुम्हाला लाल तिखटाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पूर्ण हिरवी मिरचीही घेऊ शकता. आता कढईमध्ये थोडेसे तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे घालायचे आहे. हे दोन्ही चांगले तडतडले की आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदाही चांगला 1-2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. नंतर हा कांदा चांगला परतला गेला की यामध्ये आपण कापलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हेही चांगले व्यवस्थित तेलामध्ये तापून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याने याला खूप छान चव येते, त्यामुळे कढीपत्ता शक्यतो घालाच. आता तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही शेंगदाणेही घालू शकता किंवा तेही स्किप करू शकता. शेंगदाण्यानेही छान चव येते. यामध्ये मी एकच हिरवी मिरची घातलेली आहे. आपण जास्तचं लाल तिखट घातलं, त्यामुळे मी हिरवी मिरची एकच घेतलेली आहे. तुम्ही नाही घेतली तरीही काही हरकत नाही. तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसारच घ्या. आता हे लसूण कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून हा टोमॅटोही 1-2 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 टोमॅटोऐवजी 2 टोमॅटोही घेऊ शकता. त्यानेही भाताला छान अशी चव येते. आता हे आपले सर्व पदार्थ छान तेलामध्ये तापलेले आहेत. आता यामध्ये आपण जो चटणी मिठाचा भात मिक्स केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे व तो 1-2 मिनिटे असा छान तेलामध्ये हलवून म्हणजेच परतून घ्यायचा आहे, जेणे की कांदा, लसूण, टोमॅटो हे सर्व पदार्थ त्याला व्यवस्थित मिक्स होतील. मित्रांनो, भात जर शिल्लक राहिला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. शिल्लक राहिलेला भात वाया जाण्यापेक्षा पोटात गेलेला बरा कधीही चांगला. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा भात नक्की आवडेल, जो की करायला खूप साधा आणि सोपा आहे. आता हा भात चांगला मिक्स झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. नेहमीचाच मसाले भात खाऊन कंटाळा येतो, तर हा फोडणीचा भात एक उत्तम पर्याय आहे. आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झालेले आहे. आता 5 मिनिट याला वाफ आणायची आहे, म्हणजे याची चव अजून दुप्पट होईल. तर बघू शकता, आता हे 5 मिनिटानंतर छान असा मऊसूद आणि मस्त झालेला आहे. वासही मस्त येतो आणि खायलाही खूप खमंग झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.